नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दिवाळीच्या फराळातली चौथी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू हे सगळ्यांनाच आवडतात, पण कधी-कधी काय प्रॉब्लेम होतो, काही जणांचे बेसनाचे लाडू हे तुपकट होतात किंवा खाली बसतात. असे कुटकुटीत लाडू होत नाहीत. तर त्याच्यासाठी बेसन कसं वापरावं, कुठलं वापरावं, बाहेर घरातलं दळून वापरावं का बाहेरनं रेडीमेड आणून वापरावं, तर त्या काही टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. इथे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही हे लाडू बनवले तर तुमचे लाडू सुद्धा छान असे कुटकुटीत होतील, असे खाली बसणार नाहीत. ज्या टिप्स सांगितल्यात तर तुम्ही नक्की फॉलो करा. इथे जेव्हा तुम्ही बेसन वापरता तेव्हा शक्यतो भरडसर असं बेसनाचं पीठ वापरायचं, म्हणजे सरसरीत असं बेसन वापरायचं. तुम्ही चक्कीवर किंवा घरघंटीवर दळायला देता तेव्हा त्यांना सांगायचं की आम्हाला लाडवाचं पीठ हवंय. लाडवाचं पीठ हे थोडं सरसरीत असतं, म्हणजे आपले लाडू हे चांगले, बेसनाचे लाडू हे छान असे रवाळ होतात, असे मऊसूत होत नाहीत. काय होतं, मऊसूत जर लाडू झाले तर ते टाळ्याला वरती खाताना चिकटतात. तर त्याच्यासाठी आपण इथे शक्यतो सरसरीत हे लाडवाचं पीठ वापरायचं, म्हणजे लाडू तुमचे छान असे रवाळ होतील. इथे जे मी तुपाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तिथे तुम्ही कमी जास्त हे करू शकता. शक्यतो जेवढं प्रमाण सांगितलं त्या प्रमाणातच तुम्ही करा. कधी कधी आपलं तुपाचं प्रमाण हे लाडवांमध्ये जास्त होतं, त्यामुळे आपले लाडू हे खाली बसले जातात, असे कुटकुटीत गोल हे होत नाहीत. तर त्यासाठी योग्य तुपाचं प्रमाण हे महत्वाचं असतं. तर इथे जे आपण जे प्रमाण दाखवलंय हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर ते तुम्ही कमी जास्त तूप किंवा साखर हे करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे लाडू बनवल्यानंतर खाली बसतायत, एक तासभर त्याला सेट होऊ द्या आणि सेट झाल्यानंतर ते घट्ट होतील. तूप हे पूर्ण बेसन शोषून घेईल आणि मग आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा आपल्या हाताच्या उष्णतेने परत तूप हे सुटतं. त्याच्यामुळे ते मे बी तुम्हाला असं वाटू शकते की परत हलके तूप सोडतायत की काय, तुपकट होतात की काय. तर तसं नसतं. तुम्ही बनवल्यानंतर परातीत किंवा परातीत शक्यतो ठेवा, व्यवस्थित लावून ठेवा आणि 1 ते 1.5 तास पूर्णपणे लाडू हे सेट होऊ द्या आणि पूर्ण सेट झाल्यानंतरच ते डब्यात भरा आणि डब्यात भरताना पुन्हा एकदा हाताने त्याला असं गोल वळा आणि मग ठेवा, म्हणजे तुमचे लाडू सुद्धा असे छान गोलाकार असे कुटकुटीत होतील. तुपकट होणार नाहीत, खाली बसणार नाहीत आणि मला सुद्धा चिकटणार नाहीत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आता आपण बघणार आहोत बेसनाचे लाडू. आपली कढई चांगली तापलेली आहे. तर आता मी इथे 2 वाट्या चण्याची डाळ घेणार आहे. डाळ ही छान गुलाबी होईपर्यंत भाजायची आहे, म्हणजे आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा बेसन भाजताना आपल्याला जास्त त्रास होत नाही. डाळ ही आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे. मस्त आपल्याला खमंग भाजायचे, म्हणजे डाळीचं पीठ सुद्धा छान असं सरसरीत होतं. आणि या बेसनाच्या लाडवाला आपल्याला सरसरीत पीठ पाहिजे, आपल्याला असं मऊसूत बेसन नकोय. का असं मऊसूत बेसनाचे लाडू होतात पण ते टाळ्याला चिकटतात खाताना, त्याच्यामुळे आपल्याला असे दाणेदार लाडू हवे असतील तर आपल्याला सरसरीत पीठ हे करणं गरजेचं आहे. तर आपले लाडू हे छान दाणेदार होतील. फक्त डाळ ही आपल्याला चांगली मंद आचेवरच भाजायचे, फुल गॅसवर भाजायची नाही, नाहीतर आपली डाळ ही जळू शकते, नीट भाजली जाणार नाही आणि ती फक्त जळली जाईल. तर आता आपली डाळ ही छान गुलाबी भाजून झालेली आहे. हे बघा, आपल्या डाळीचा रंग सुद्धा थोडा बदललेला आहे. एवढ्या डाळीचा रंग झाला की आपण गॅस हा बंद करायचा आहे आणि डाळ ही पूर्णपणे थंड झाली की मगच आपण ही दळायला द्यायचे. जेव्हा तुम्ही चक्कीवर दळायला द्याल किंवा घरघंटीवर दळायला द्याल तेव्हा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे पीठ जेव्हा दळतात तेव्हा त्यांना सांगायचं की थोडं सरसरीत पीठ, लाडवासाठी पीठ आपल्याला हवंय, बेसनाच्या लाडवासाठी पीठ हवंय, तर थोडं सरसरीत हवंय. जर तुम्ही एकदम नेहमी जसं आपल्याला मऊसूत बेसन हवं असतं तसं जर तुम्ही सांगितलं तर तुमचे लाडू हे बनवल्यानंतर टाळ्याला चिकटतील. तर त्याच्यासाठी आपल्याला की आम्हाला लाडवाचं पीठ दळून हवंय, म्हणजे ते बरोबर तुम्हाला असं जाडसर पीठ हे दळून देतील. पूर्णपणे थंड करूया. हे जे मी लाडवाचं पीठ आहे हे मी चक्कीवर दळणार नाहीये आणि घरघंटीवर सुद्धा दळणार नाहीये. या डाळीचं जे मी पीठ करणार आहे ते मी मिक्सरच्या भांड्यावर करणार आहे. तर आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि मग आपण लाडवाचं पीठ हे बनवायला घेऊया. तर आता आपली डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. आता मी ही मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते. इथे मी जे मिक्सरचं भांडं वापरलंय ते आपण जे चटणी वाटतो, जे लहान भांडं असतं त्याच्यात वाटायचे, म्हणजे सरसरीत आपलं छान असं पीठ निघेल. पण ही कमी क्वांटिटी असल्यामुळे मी इथे मिक्सरच्या भांड्यावर करते. तुमची जर जास्त क्वांटिटी असेल, 1 किलो, अर्धा किलो वगैरे, तर तुम्ही
डायरेक्ट बाहेर चक्कीवर देऊ शकता किंवा घरघंटीवर सुद्धा देऊ शकता. पण इथे माझी 2च वाट्या डाळ आहे म्हणून मी इथे मिक्सरवर करते. पण तुमची जर कमी क्वांटिटी असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यावर सुद्धा पटकन हे पीठ करू शकता. तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे मिक्सरच्या भांड्यावर कसं पीठ करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण ह्याचं पीठ करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. एकदम फास्ट करायचं नाहीये आणि एकदम स्लो करायचं नाही. आपल्याला स्लो बन असं करायचंय म्हणजे आपलं पीठ हे छान सरसरीत होईल. तर मी आता हे पीठ करून घेते. आपलं पीठ इथे छान तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याचं टेक्स्चर सुद्धा असं छान असं दाणेदार असं आलेलं आहे. आपल्याला असं सरसरीत पीठ करायचंय. अगदी मऊ पीठ दळलं तर तुमचं लाडू हे असे मऊसूत होतील आणि मेन म्हणजे टाळ्याला चिकटतील. नाही तर लाडू हा असा मऊ बेसनाचा जर केला तर तो टाळ्याला चिकटतो. तर आपल्याला लाडू बनवताना कायम लाडवाचं पीठ हे थोडं सरसरीत असतं, असं भरडसर असतं. हे बघा, तुम्हाला मी हाताने दाखवते. हे बघा, असं छान भरडसर पीठ आपलं आलेलं आहे. असं सरसरीत पीठ आपल्याला हवंय म्हणजे आपले लाडू सुद्धा असे छान दाणेदार होतील. तर आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला लाडू बनवायचे. तर त्यासाठी आधी आपण प्रथम परत एकदा बेसन हे थोडं भाजून घेणार आहोत. तर आता आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे. इथे आपण जाड पुडाची कढई घेणार आहोत. शक्यतो पसरट भांडं घेऊ नका, नाही तर बेसन भाजायला खूप त्रास होतो. जाड कढई जर आपण वापरली तर पीठही छान भाजलं जातं आणि आपले हातही दुखत नाही. तर आता आपली ही कढई चांगली तापलेली आहे. अर्धी वाटी हे तूप घ्यायचंय. सुरुवातीला आपण अर्धी वाटीच तूप घ्यायचंय. जर जास्त चुकून तूप झालं तर कदाचित तुमचे लाडू हे बसू शकतात. त्याच्यामुळे आपण इथे अर्धी वाटी तूपच घ्यायचंय. पण जर तुम्हाला असं वाटलं की नंतर जेव्हा पूर्ण पीठ भाजल्यानंतर जर असं वाटलं की नाही आपल्याला तूप थोडं लागणार आहे तर अजून 1-2 चमचे तुम्ही तूप हे ऍड करू शकता. पण कमी झालं तर घालता येईल, पण जास्त झालं तर ते कमी करता येणार नाही. आणि जर चुकून तुमचं तूप हे जास्त झालंच तर नंतर थोडंसं बेसन हे भाजून परत त्याच्यात मिक्स केलं तरी चालेल. तर आता आपण इथे अर्धी वाटी हे तूप घेणार आहोत. प्रथम त्यातलं मी थोडंसं तूप घालते आधी. तूप हे शक्यतो पातळच वापरा. तर आता आपण यातलं थोडंसं तूप आधी वापरलंय. आता आपण जे हे बेसन मिक्सरवर वाटलेलं ते आपण इथे घालणार आहोत. आपलं तूप चांगलं तापलेलं आहे. आता आपण बेसन हे छान मंद आचेवर भाजून घेणार आहोत. बेसनाच्या गुठळ्या होतात त्या आधी मोडून काढायच्या. पण तुपामुळे या बेसनाच्या गुठळ्या होतात. डाळ भाजून घेतल्यामुळे बेसन भाजायला आपल्याला थोडा कमी वेळ लागतो. हे पीठ कोरडं झालं असलं असं जरी वाटत असलं तरी आधी तूप एकदम घालू नका, नाही तर तूप कदाचित हे जास्त होऊ शकतं. काय असतं, बेसन हे आधी पूर्ण तूप हे शोषून घेतं, त्यामुळे ते कोरडं वाटतं. पण जेव्हा बेसन हा फुलायला लागतो तेव्हा ते तूप आपोआप सुटायला लागतं. कोरडं वाटत असलं तरी ते कोरडं नसतं. तर आता आपण हे छान बेसन भाजून घेऊया. आपल्या या गुठळ्या मोडायच्या आहेत. आपल्याला हे मंद आचेवरच भाजायचं आहे. फक्त आपल्याला पेशन्स ठेवण्याची खूप गरज आहे, कारण डाळीचं पीठ भाजताना हे पेशन्स आपल्याला खूप ठेवायला लागतात. घाई गडबड करून चालत नाही. आपल्या आता याच्यातल्या गुठळ्या हळूहळू मोडत आलेल्या आहेत. बेसन आपलं छान भाजायला सुरुवात झालेली आहे. आपण डाळ चांगली भाजून घेतली गुलाबी सर, म्हणून आपल्याला थोडा कमी वेळ लागेल. आता आपण याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप घालणार आहोत. हे जे बघाशी यातलं तूप मी वगळलं होतं त्यातलं अजून थोडंसं तूप मी अजून घालते, 1 ते 1.5 चमचा. हळूहळू यातलं तूप सुटायला लागलंय. हे बघा, मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे. तर आता आपण इथे या स्टेजला गॅस बंद करूया, नाही तर जास्तच भाजलं तर जळलं जाईल. तर आता आपण इथे गॅस बंद करूया. तुम्हाला इथे जरी हे पीठ कोरडं वाटत असलं तरी ते बरोबर आहे. आणि जर लाडू वळताना तुम्हाला असं वाटलं की पीठ खूपच कोरडं आहे तर तुम्ही 1-2 टेबलस्पून हे तूप ऍड करू शकता. बघा, इथे जे मी अर्धा वाटी तूप घेतलं होतं त्यातलं अजून थोडंसं 2 टेबलस्पून तरी तूप हे शिल्लक राहिलेलं आहे. जर मला वाटलं लाडू वळताना की अजून तूप जरा हवं असेल, कमी वाटतंय, तर मी हे तूप ऍड करेन. अदरवाईज हे आपल्याला तूप हे बरोबर आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण अर्धी वाटी सुद्धा तूप हे लागलेलं नाही. तर आता आपलं हे छान भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद केलाय. आता आपण हे पीठ काढून घेऊया. हे बघा, आपलं पीठ इथे छान भाजून झालेलं आहे. आपण जी डाळ भाजली होती त्यातलं हे पीठ भाजायला फक्त 10 ते 15 मिनिटच लागलेली आहेत.
तर आता आपण इथे छान असं गुलाबी पीठ भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मगच ह्याच्यात साखर मिसळायची. जर तुम्ही गरम असताना जर साखर मिसळली तर साखर पाणी सोडेल आणि तुमचे लाडू हे चिकट होतील आणि ह्यातला तूप सुटेल. त्यामुळे तुमचे हे लाडू बसू शकतात आणि असे विरघळू शकतात, कारण हे गरम आहे. तर हे पूर्णपणे थंड झालं की मगच ह्याच्यात साखर मिसळायची. तर आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आणि पूर्णपणे थंड झाले की मगच लाडू करायचे. तर आता आपलं बेसन हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर इथे मी जे 2 वाट्या बेसन घेतलं होतं, म्हणजे 400 ग्रॅम हे आपण बेसन घेतलेलं. 1 वाटी म्हणजे 1 कप म्हणजे 200 ग्रॅम हे होतं. बेसन पूर्णपणे हे थंड झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालणार आहोत. इथे मी पिठी साखर रेडीमेड वापरलेली नाहीये. साखर ही मिक्सरवर पावडर करून ती इथे मी 1 कप म्हणजेच 1 वाटी ही वापरलेली आहे. म्हणजे साधारण 100 ग्रॅम ही साखर इथे वापरलेली आहे. इथे आपण 2 वाटी चण्याची डाळ घेतली होती. हे 400 ग्रॅम झालेलं आहे. म्हणजे 400 ग्रॅमला 100 ग्रॅम आपण इथे पिठी साखर वापरलेली आहे. तर आता आपण पिठी साखर इथे घालून घेऊया. साखरेचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त हे करू शकता. कोणाला कमी हवी असेल किंवा कोणाला जास्त हवी असेल तर. तर आता आपण हे छान हाताने मिक्स करून घेणार आहोत. हे बघा असं मुटका होतोय, म्हणजे आपलं हे तूप बरोबर झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं आपलं इथे सारण हे कोरडं झालंय तर तुम्ही 1 चमचा तूप हे इथे पातळ तूप घालू शकता. फक्त थोडं थोडं घाला, एकदम जास्त घालू नका, नाही तर तुमचे लाडू हे बसू शकतात. आपली साखर इथे चांगली मिक्स झालेली आहे. आपण आता इथे वेलची पावडर चवीनुसार टाकणार आहोत. हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं मिक्स करून छान झालेलं आहे. आपण आता याचे लाडू वळायला घेऊया. मी इथे साधारण बेताचे लाडू करते. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लहान मोठे करू शकता. बघा मस्त आपला गोल लाडू इथे छान झालेला आहे. आपण आता इथे एक पिस्त्याचा काप लावणार आहोत आणि परत एकदा लाडू छान हाताने गोल करून घेणार आहोत. काय होतं, हाताच्या उष्णतेमुळे कदाचित आपला लाडू हा तूप सोडू शकतो हलका, पण काही घाबरायचं कारण नाही. थोडे लाडू हे सेट झाले की परत डबा भरून ठेवताना हाताने एकदा गोल करायचे. बघा मस्त आपला गोल गरगरीत हा लाडू छान तयार झालेला आहे. आता मी सगळे बाकीचे लाडू करून घेते. आपले इथे मस्त तयार लाडू झालेले आहेत. आपले 2 कप डाळ भाजून त्याचं जे पीठ केलं होतं त्यामध्ये साधारण 8 लाडू हे आपले झालेले आहेत. छान असे गोल गरगरीत असे मस्त लाडू तयार झालेले आहेत. हे बघा मस्त लाडूचं टेक्स्चर सुद्धा असं छान रवाळ असं आलेलं आहे. मस्त तुम्हाला मी एक लाडू दाखवते. हा बघा, तुपाचं प्रमाण योग्य असलं की आपले लाडू हे छानच होतात. जे मी तुम्हाला तुपाचं प्रमाण सांगितलंय ते जर तुम्ही नक्की बघितलं तर तुमचे लाडू सुद्धा असे छान गोल होतील. आपण लाडू गोल वळत असतो तेव्हा आपल्या हाताच्या उष्णतेमुळे कदाचित तिथे तूप सुटू शकतं. लाडू झाल्यानंतर साधारण 1 तास आपण सेट करत ठेवून द्यायचे आणि 1 तासानंतर हलक्या हाताने परत गोल वळायचे आणि मग डब्यात भरून ठेवायचे. म्हणजे आपले असे छान गोल गरगरीत असे मस्त लाडू तयार होतात. तर आता हे बघा आपले इथे मस्त गोल गरगरीत असे छान रवाळ बेसनाचे लाडू हे तयार झालेले आहेत. मी इथे पिस्ता लावलेला आहे सजावटीसाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू, बदाम, पिस्ते, मनुका, बेदाणे, चारोळी काहीही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आता मी हा लाडू तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा आतलं टेक्स्चर बघा, एकदम परफेक्ट लाडवाचं टेक्स्चर आलेलं आहे. असं रवाळ छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आपण हे जे डाळ भाजून आधी घेतली होती त्याच्यामुळे आपलं हे पीठ खूप छान झालं. जर थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला जर पीठ करायचं असेल तर तुम्ही घरी हे मिक्सरच्या भांड्यावर दळू शकता. फक्त मिक्सरचं भांडं वापरताना एक लक्षात ठेवायचं, गरम असताना डाळ ही मिक्सरमधनं काढायची नाही, नाहीतर मिक्सरचं भांडं हे खराब होऊ शकतं. आणि मिक्सरचं भांडं जेव्हा वापराल तेव्हा शक्यतो आपण चटणीचं जे छोटं भांडं असतं ते शक्यतो वापरावं. हे बघा मस्त आपले लाडू छान तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्विस तुमची, डिश आमची. नमस्कार.